काय आहे मिथिल ब्रोमाइड। याची रिएक्शन कोणासोबत करायची आहे OH निगेटिव्ह सोबत। हा काय आहे तुमचा न्यूक्लिओफाइल काय करेल Br ला रिमूव्ह करेल आणि स्वतः ऍड होऊन जाईल म्हणजे HCHH आणि काय लागेल OH आणि Br काय मध्ये रिमूव्ह होऊन जाईल। SN2 मध्ये मिथिल ब्रोमाइड वापरतात। SN2 मध्ये काय वापरतात मिथिल ब्रोमाइड। हा काय आपला मिथिल ब्रोमाइड आणि तो काय आहे मिथिल अल्कोहोल। हा काय आपला मिथिल अल्कोहोल काय आहे मिथिल अल्कोहोल। म्हणजे मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन जेव्हा आपण OH निगेटिव्ह सोबत करू Br काय होईल रिमूव्ह होऊन जाईल आणि काय लागेल तुमचा अल्कोहोल लागेल। जर याची आपल्याला मेकॅनिझम घ्यायची असेल काय घ्यायची आहे मेकॅनिझम ही एकच स्टेपची रिएक्शन आहे। ही किती स्टेपची रिएक्शन आहे फक्त एक स्टेपची रिएक्शन। चला बघा आपण घेतला होता मिथिल ब्रोमाइड जसे CH3 ला H हायड्रोजनला काय केला ओपन करून दिलं आणि याच्यामध्ये टाकलं OH निगेटिव्ह हे टाकलं OH निगेटिव्ह एका स्टेप मध्ये पूर्ण कंपाऊंड होऊन जाईल। बघा काय होत आहे कार्बन लिहिलं कार्बनला किती हायड्रोजन लागले आहे 3 लिहून घ्या 3 वर लिहिले 2 आणि खाली लिहिला 1 झाले 3 हायड्रोजन। इथे कोण लागला आहे तुमचा Br लिहून घ्या Br काय लिहिला Br आणि ऍड कोण होऊन राहिला OH काय होऊन राहिला ऍड होऊन राहिला या साईडला लिहिला OH किती लिहिला OH म्हणजे बघा कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4 झाली किती 5 म्हणून हा काय आहे अनस्टेबल आणि म्हणून याला म्हणतात ट्रान्झिशन स्टेट। काय म्हणतात ट्रान्झिशन स्टेट ट्रान्झिशन स्टेट म्हणतात ट्रान्झिशन स्टेट। आता हा काय करतो ट्रान्झिशन स्टेट म्हणजे हा आहे अनस्टेबल तर कोशिश काय करेल स्टेबल मध्ये जाण्याचा। जर कोणी अनस्टेबल असेल तर कोशिश काय करेल स्टेबल मध्ये जाईल। तर हा काय करतो Br ला काय करून देतो रिमूव्ह करून देतो आणि काय बनवेल बघा हायड्रोजन ऍज इट इज किती कार्बन ऍज इट इज कार्बन हायड्रोजन किती आहे 2 कार्बन हायड्रोजन किती आहे 2 आणि काय राहील तुमचा OH काय राहील OH आणि जो तुमचा Br आहे तो काय होऊन जाईल रिमूव्ह होऊन जाईल। याला कसं लिहू शकतो आपण एक कार्बन या कार्बनला किती हायड्रोजन लागले आहेत 3 म्हणून CH3 आणि हा काय आहे OH काय आहे OH। याला आपण असं पण लिहू शकतो म्हणजे हायड्रोजन ऍज इट इज लिहिले OH लिहिले आणि जो Br होता तो काय केला रिमूव्ह केला।